दर 2 वर्षांनी होणारे एक संमेलन 2025 मध्ये झाले म्हणून ते अत्यंत महत्वपूर्ण ठरते, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते, म्हणून हा पॉइंट नोट डाऊन करून घ्या. मागचं संमेलन 2023 ला झालं होतं, 2025 ला झालेलं आहे 18वे प्रवासी भारतीय दिन संमेलन. ओके, हे संमेलन भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं. या संमेलनाचे आयोजक आहेत भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि ओडिसा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने. प्रमुख अतिथी या संमेलनासाठी होते त्रिनिदाद आणि टॅबगो या देशाचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कंगालू असं त्यांचं नाव आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे या दरम्यान 9 जानेवारीला पंतप्रधानांनी एक पर्यटन ट्रेन त्या ठिकाणी, त्याला हिरवा ध्वज दाखवलेला इथं पाठीमागे तुम्ही बघू शकता. त्या ट्रेनचं नाव आहे भारतीय प्रवासी एक्सप्रेस आणि ती दिल्ली ते निजामुद्दीन स्टेशन या ठिकाणी या दरम्यान धावणार आहे. आणि भारतीय प्रवासी दिन तर 9 जानेवारीला असतोच, पण भारतीय प्रवासी संमेलन हे पण असतं जे दर 2 वर्षांनी होतं. या वर्षीचं 18वं होतं, या आधीचं 17वं संमेलन इंदोरला झालेलं मध्य प्रदेशमध्ये. एवढी माहिती लिहून घ्या, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. थँक्यू.